We'll open our Bibles to 2 Samuel chapter 22 verse 36. You have given me your protective shield and your help has enabled me to be great. 2 शमूएल 22:36 मध्ये असं लिहिलेलं आहे, तू आपल्या तारणाची ढालही मला दिलेली आहेस आणि तुझ्या लीनतेने मला थोर केलेले आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. Your help has made me to become great. तुझ्या मदतीनं आज मी महान आणि थोर झालोय. If God helps you, जर परमेश्वराने तुम्हाला सहाय्य केलं, tonight you shall be great. तर आज रात्रीच तुम्ही महान आणि थोर व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. Life can be complex and challenging at times. आयुष्य कधी कधी आव्हानांनी भरलेलं होऊन जातं And at sometimes आणि कधी कधी we encounter situations that are very, very difficult to navigate on our own. अशा काही परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येतात की ज्या स्वतःहून आपल्याला हाताळायला जमत पण नाही It becomes hard. आणि अवघड जायला लागतं. And that is why we need help. म्हणून आपल्याला मदतीची गरज आहे. Because we all have limitations. का आपल्याला सगळ्यांना मर्यादा आहे. Possible things we can do. शक्य गोष्टी आपल्याला करता येतील, But for impossible things, पण अशक्य गोष्टी ज्या काही असतात we need to go beyond man. त्याच्यामध्ये आपल्याला माणसाच्या पलीकडे जाऊन कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. We need to go to the manufacturer of man. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माणसाला ज्याने निर्माण केलंय त्या निर्माणकर्त्याची मदत घ्यावी And लागेल. that is our God. आणि तो निर्माणकर्ता आपला देव आहे. We can go to God anytime. देवाकडे आपण कधीही जाऊ शकतो. That's why God said आणि म्हणून देव म्हणालाय in Psalm 50 verse 15, स्तोत्र 50 त्यातलं 15वं वचन, call unto me in the days of your trouble संकट समयी माझ्या नावाचा धावा कर and I will deliver you मी तुला सुटका देईन and you shall glorify me. आणि तू माझ्या नावाला गौरव देशील. God who made the heavens and the earth, की ज्या देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, it's very easy for him to help you. फार सोपं आहे त्या देवाला तुला आणि मला सहाय्य करणं, कारण त्यानेच सगळं निर्माण केलंय. Nobody stands for you. कोणीही जरी तुझ्यासाठी उभं नाही राहिलं But ना, if God stands for पण जर you, देव तुझ्यासाठी उभा राहिला you shall be all-time winner. तर तुम्ही अगदी नेहमीसाठी विजयी असाल. All-time winner. नेहमीसाठी सदोदित सर्वदा विजयी असाल की कुणाचीही मला मदत नाही, पण देवाचा मला आधार आहे, बास आहे. Bible says Bible म्हणतं in Romans 8:31, रोमकरास 8 अध्याय 31 वचन, if God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल, if God is for you, जर देव तुझ्या बाजूनी असेल, who can go against you? तर कुणात हिम्मत आहे तुझ्या विरुद्ध जायची. Try as much as you can to make God your friend. तर माझं म्हणणं तुम्हा लोकांना काय आहे, सगळी यारी दोस्ती सोडा आणि जेवढं जमेल तेवढं देवाला आपला मित्र बनवा. Many people have lost faith through their long time challenges. अनेक लोकांचं काय झालंय की बऱ्याच काळापासून जी काही आव्हानं त्यांच्या आयुष्यात येत आहेत त्यापायी त्यांचा देवावरचा विश्वासच गेलाय. But it takes faith पण असं नाही, देवावरचा विश्वासच लागतो. for God to deliver anything for you. देवाने तुझ्यासाठी तुला कुठलीही सुटका द्यायला तुझा देवावरचा विश्वासच लागणार आहे बेटा. Every other faith may fail. बाकीची सगळी श्रद्धा विश्वास कदाचित निकामी ठरेल. Every other help may fail. बाकीची सगळी मदत कदाचित निकामी ठरेल. But it's only God. फक्त देव, शेवटी देव हा लागतोच. Only God can फक्त help देव, you. फक्त देव तुला मदत करेल. Only God's angels will be unhindered to move around to help you on this फक्त earth. देवाचे दूतच कुठलीही अडचण न होता तुला या भूतलावरती फिरून मदत करतील. Only God's angels can move freely on this earth. फक्त देवाचे दूतच या भूतलावरती मोकळेपणानं फिरू शकतात. No devil can stop angelic work that is done for God's children. एकही सैतान देवाच्या मुलांसाठी देवाच्या दूतांनी केलेलं कार्य थांबवू शकत नाही. When God sends his angels on errands, देव जेव्हा त्याच्या देवदूतांना त्याच्या लोकांच्या कामासाठी पाठवतो, the devil cannot stop. संपलं, सैतान नाही त्यांना थांबवू शकत. They will do their job and go back. तर ते देवदूत त्यांचं काम करणार आणि परत वर जाणार. सैतान त्यांना थांबवू शकत नाही. People want salvation today. आज लोकांना तारण हवंय. तारण म्हणजे मोक्ष. There is one heaven. एक स्वर्ग आहे, There is one hell. एकच नरक, एकच स्वर्ग There आहे, is one God. एकच देव आहे, There is one Savior. एकच तारणार There आहे, is one path. एकच मार्ग आहे, One truth. एकच सत्य One आहे, way. एकच मार्ग, One life. एकच जीवन. All this is found in Jesus आणि हे Christ. सगळं येशू ख्रिस्तात सापडतं. You don't need to worship 100 gods. 100 देवांची आराधना करायची आपल्याला गरज नाही. Please one. एकच प्रसन्न करा And he will take you to heaven. आणि तो तुम्हाला स्वर्गात नेईल. He will bless तो you. तुला आशीर्वाद देईल. The world is fed up. आज जग कंटाळलंय बेटा. They say, आज जग फेडअप झालंय. जगातले लोक म्हणतात, show me the Savior, we will run to meet him. दाखवा ना आम्हाला मुक्तीदाता, आम्ही धावत जाऊ त्याला भेटायला.
That's why you come running to meet. म्हणून तुम्ही लोक सुद्धा धावत धावत येता ना येशूंना भेटायला. Running to meet Jesus in this तुम्ही place. धावत धावत येता ना इथे येशूंना भेटायला. नाही तर इथं काय दाटलंय, काही नाहीये. I don't know who you are. मला माहित नाही तुम्ही कोण आहात. I don't know what you are going through right now. मला नाही माहिती आपली कुठे तशी ओळख आहे. मला नाही माहित तुम्ही लोक सध्याला कुठल्या परिस्थितीतनं जाताय. Maybe you are going through a tremendous pain. कोणाच्या आयुष्यात काय चाललंय मला माहित नाही. कदाचित तुम्ही प्रचंड वेदनेतून जात असाल आता या वेळेला. Maybe right now you are weeping inside आणि कदाचित आतून तू रडत असशील आतून. because nobody understands कारण you. कोणी तुला समजूनच घेत नाहीये. But the Lord has sent me to tell you this पण evening प्रभूने मला पाठवलंय तुला सांगायला. that help is on the way. मदत येत आहे. Help is on the way. मदत येत आहे, निघालेली आहे. हार मानू नको. Some people say, काही लोक म्हणतात if this doesn't work, try that. हा प्रयत्न करून पाहिलं नाही झालं तर दुसरा प्रयत्न कर. If that doesn't work, try this. हा प्रयत्न कर, मग तो प्रयत्न कर, मग तो प्रयत्न कर. One says, एक म्हणतो go to the palmist. तुझा जरा तुझा हात दाखव कोणाला तरी, Otherwise you are gone. नाही तर गेला. One says, एखादा म्हणतो go only on Friday. जा फक्त शुक्रवारी जा, Otherwise you are gone. नाही तर गेला. Other says, आणि कोणी म्हणतं Grahan is on Saturday, don't go. शनिवारी ग्रहण लागतं, शनिवारी जाऊ नको. Puts fear. मग त्यातनं भीती येते. Another one says, मग आणि कोणी म्हणतं break your home तुझं घर तोड, because कारण it is built on the wrong side. तुझं घर तू चुकीच्या दिशेला बांधलंय. Again that fear. झालं, परत भीती आली. मग Another one says, आणि कोणी म्हणतं see whether the cat is crossing on the road. बघ बाबा मांजर आडवी विडवी जाईल, Otherwise curse will fall. नाही तर शाप पडायचा. Everybody is putting fear on हे you. सगळे तुमच्यामध्ये भीती घालत असतात की असं- Everybody is tying you and binding you. सगळे तुला बांधून ठेवत असतात. असं करू नको, तसं करू नको, असंच कर, तसंच कर, आताच कर, नंतरच कर, हे कर, ते कर. So much fear. इतकी भीती असते So ना much माणसाला, fear. एवढी भीती असते ना की काय सांगू. Jesus came to set you free. येशू तुम्हाला मोकळं करायला आलेत. Do what you want, when you want, how you want. आणि येशू म्हणतात कर तुला काय हवंय ते, जेव्हा करायचं तेव्हा कर, जसं करायचं तसं कर, कर जा. Praise God. काय नाव I will देवा. take care of येशू you. म्हणतात मी तुला सांभाळीन, तुला काय नाही होत. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says, बायबल म्हणतं Psalm 124 verse 8, स्तोत्र 124:8 our help is in the name of the Lord. आमची मदत देवाच्या नावात आहे. What is आपली- his name? त्या देवाचं नाव काय? Jesus. येशू त्याचं नाव. Our help is in the name of the Lord who made the heavens and the earth. ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, त्या देवाच्या नावात आपली मदत आहे. त्याचं नाव येशू आहे. People want you to trust on the planets. लोकांची इच्छा असते तुम्ही ग्रहांवर विश्वास ठेवा. Why? कशाला? Is there nobody above the planet? ग्रहांवर कोणी नाही. Where is God in all this? देव कुठे आहे सगळ्यात? Where is God? देव कुठे आहे? Trust in God. देवावर विश्वास ठेवा. He will make all things beautiful in your देव life. सगळं काही तुझ्या जीवनात सुंदर करेल. Jesus came from heavens to meet you. अरे येशू स्वर्गातनं खाली आले तुला भेटायला. He has crossed 7 seas to meet you. 7 समुद्र पार करके येशू तुला भेटायला आले. All you have to do is call upon His holy name. एकच काम तुला करायचंय, त्याच्या पवित्र नावाचा धावा कर. त्याला हाक मार बास. Yes, my dad loves me. होय माझ्या बापाचं माझ्यावर प्रेम Yes, आहे. my mom loves me. हो माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे. Yet life is difficult. आहे तुझ्या आई वडिलांचं तुझ्यावर प्रेम आहे, आपण काही नाही म्हणत नाही, पण आयुष्य अवघड असतं ना बेटा. At times, कधी-कधी. all that love cannot help us. ते सगळ्यांचं प्रेम आपल्याला मदत करत नाही ना राजा. Many times I need more than love. अनेक वेळेला मला प्रेमापेक्षाही जास्त काहीतरी लागतं. I need somebody who loves me and somebody who has the power to deliver me. अनेक वेळेला कोणीतरी माझ्यावर प्रेम करणारा आणि मला सुटका देऊ शकणारा मला लागतो ना. And both are available in God. आणि दोन्ही देवात उपलब्ध आहे, प्रेम पण आहे, सुटका पण आहे. He loves you देवाचं तुझ्यावर प्रेम with पण आहे, unconditional love, तेही अटीपलीकडचं प्रेम. and He has the power to deliver. आणि देवाकडे तुला सुटका द्यायचं सामर्थ्य आहे. म्हणजे किती छान सुवर्ण योग. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.